नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती किती मेंढ्या सांभाळू शकतो या विषयावर आहे. हा व्हिडिओ नवीन मेंढीपालन करणाऱ्या मेंढीपालकासाठी महत्त्वाचा ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेंढीपालन सुरू करताना एक माणूस 20-25 मेंढ्यापासून सुरुवात करतो. त्यावेळेस कामगाराची आवश्यकता नाही. सुरुवातीला व्यवसाय छोट्या स्वरूपाचा सुरू झालेला असतो. जसा व्यवसाय मोठा होईल त्यावेळेस कामगाराची आवश्यकता पडेल. एक माणूस साधारण किती मेंढ्या सांभाळू शकतो हे परिस्थितीवर अवलंबून असते. जर अनुभव जास्त असेल आणि क्षेत्र जास्त असेल अशा वेळेस एक माणूस 50-60 मेंढ्या सहज पाळू शकतो. मेंढीपालन करण्याआधी तुमच्या परिसरात मेंढीपालन करणाऱ्या मेंढीपालकांना बघितलं असेल किंवा बघितलं नसेल तरी मेंढीपालन करताना एका कळपात 300-400 मोठ्या प्रमाणात मेंढ्या असतात. त्या मेंढ्या सांभाळ करणारे 3 माणसं एका कळपात असतात. 3 माणसं मेंढ्या चारतात. मेंढपाळ पावसाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूत मेंढ्या रानावर चारवतात. 3 माणसापैकी एक माणूस एकाने घरला जातात आणि दिवसभर 2 माणसं मिळून पूर्ण कळप चारवतात. अशा वेळेस एक माणूस जाळी टाकतो, जेवण बनवतो किंवा जेवणाची सोय करतो. अशा वेळेस एक माणूस 300-400 मेंढ्या 1-2 घंटे एकटाच चारवतो. मेंढ्या सवयीच्या झाल्याने किती मेंढ्या आहेत, मेंढ्या कमी आहेत किंवा मेंढ्या जास्त आहेत याचा काही फरक पडत नाही. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, मेंढ्यांच्या संख्येवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून आहे. मेंढ्याला चारवण्यासाठी डोंगराळ भाग, मोकळे रान, जंगल असतील, रस्ता येण्या-जाण्यासाठी मोठा असेल, अशा वेळेस मेंढ्या जास्त पाळण्यात काही अडचण येत नाही. 20-25 मेंढ्या किंवा 40-50 मेंढ्या पाळल्यात व्यवसाय छोटा असतो. कळप छोटा असावा असा उद्देश असेल तेव्हा एक माणूस 40-50 मेंढ्या सांभाळू शकतो. परंतु मेंढ्या जास्त ठेवायच्या असतील तर कामगार ठेवावेच लागतील. 40-50 मेंढ्या सहज सांभाळतो, पण 40-50 मेंढ्या दररोज चारून आणणे. मेंढ्यांच्या पुढे झालं तर मेंढ्या मागे राहतात आणि मेंढ्यांच्या मागे झालं तर मेंढ्या पुढे पळतात. मेंढी हा प्राणी सहसा पळत नाही. मेंढी शांत स्वभावाचाच प्राणी असतो. परंतु मेंढ्यांना गोठ्यात म्हणा किंवा शेडमध्ये आणताना मेंढ्या वाटेने चारा खात येतात. संध्याकाळ झाली तरी मेंढ्या चारा खातच येतात. अशा वेळेस एक माणूस मेंढ्या सांभाळत असताना रोजच्या रोज काम किती करेल? एकट्या माणसावर ताण येतो. तेव्हा अशा वेळेस 2 माणसं असेल तर एका माणसावर ताण येत नाही. त्या माणसाला मेंढ्या सोडून जाता येत नाहीत, कोण्या गावाला पण जाता येत नाही. या समस्या एका माणसाला येतात. एक माणूस मेंढ्या चारवताना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ह्या समस्या झाल्या, पण शक्य आहे का? एक माणूस मेंढ्या चारवताना मेंढ्या एकाच दिशेने चालतात, एका दिशेने चारा खातात. कमी मेंढ्या असल्याने साफसफाई करणे शक्य आहे. मेंढ्या स्वतः चारतात. मुक्तसंचार मेंढीपालन, त्या मेंढ्यांना चारा टाकावा लागत नाही. मेंढ्या मुक्त चरूनच येतात. त्यासोबत काय करावे? एका व्यक्तीला मेंढ्या चारवताना सोपं होईल त्यासाठी चराई क्षेत्र जास्त असावं. मेंढपाळ अनुभवी असावा. पिल्लांची संख्या कमी ठेवावी. पिल्लांची संख्या जास्त वाढू नये. अनुभवी माणूस असेल तर मेंढ्यांना चारवण्यासाठी त्या माणसाला अनुभव असतो. मेंढ्या कशा चारवायच्या, मेंढ्या कुठे थांबवाव्या त्याआधी त्या अनुभवी माणसाला रानाची माहिती असते. कोण्या ठिकाणी रान आहेत हे माहीत असल्याने त्या दिशेने सहज मेंढ्या चारून आणू शकतो. परंतु चराई क्षेत्र नाही. अशा वेळेस एका व्यक्तीला मेंढ्या सांभाळण्यासाठी कामगारच लागतो किंवा मेंढ्या बंदिस्त कराव्या लागतील. मेंढ्या सांभाळ करणं एका व्यक्तीला कठीण होईल. ज्या ठिकाणी जंगल नाही, डोंगराळ भाग नाही, रान रिकामे राहत नाहीत, सर्व क्षेत्रावर शेती होते, मेंढ्या येण्या-जाण्यासाठी रस्ते छोटे आहेत, अशा वेळेस बंदिस्त मेंढीपालन करा किंवा कामगार ठेवून मेंढीपालन करा. त्यासोबत अजून एक पर्याय आपल्याकडे आहे. जर हे तुमच्याकडे शक्य असेल तर ते नक्की करा. 2-3कडे मेंढ्या असतील तर मिळून मेंढ्या पाळू शकता. मेंढ्या कमी जास्त असल्या तरी मिळून मेंढ्या चारवा, असे तुम्ही करू शकता.
परंतु तुम्हाला मेंढीपालन छोटा व्यवसाय म्हणूनच करायचा असेल तर आतापर्यंत सांगितलं आहे त्यानुसार करू शकता. पण व्यवसाय मोठा करायचा असेल तर एकट्यावर होत नाही. सुरुवात जरी छोटी असली तरी शेवट मात्र मोठा करायचा असेल तर अशा वेळेस एकट्याने केल्याने होत नाही. त्यासाठी दोघे तिघे मिळून मेंढीपालन करावं लागेल. मेंढीपालन हे क्षेत्र खूप मोठे आहे. मेंढीपालनासोबत दुसरे व्यवसाय पण करू शकता. हे व्यवसाय मेंढ्यासोबत करायचे असतात. वेगळे क्षेत्र जर उतरला तर मेंढीपालनात मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे मेंढीपालन सोबतच व्यवसाय करू शकता. ते व्यवसाय कोणते आहेत? आता जे व्यवसाय सांगणार आहेत ते सर्व व्यवसाय तुम्ही मेंढीपालन गावात राहून करत असाल तरच हे व्यवसाय करा. फक्त मेंढीपालन करायचं असेल तर अशा वेळेस कोणताही व्यवसाय करू नये. फक्त मेंढीपालनच हा व्यवसाय करावा. तर कोणकोणते व्यवसाय करू शकता? मेंढ्यांच्या खतापासून गांडूळ खत निर्मिती करू शकता. त्यासोबत कोंबड्या पाळू शकता. मेंढीपालनाचा व्यवसायाचा एक ब्रँड तयार करून तुम्ही ट्रेनिंग पण देऊ शकता. मेंढ्यांची मार्केटिंग करून मेंढ्या विक्री व्यवस्थापन पण करू शकता. अशा व्यवसायात उतरू शकता. हे सर्व व्यवसाय मेंढीपालन योग्यरित्या यशस्वी झाल्याने करा, तर मेंढीपालन व्यवसाय खूप मोठा होईल. मेंढीपालन करताना कामगार ठेवावे, परंतु व्यवसाय स्वतः करावा. मेंढीपालन जिवंत प्राण्याचा व्यवसाय आहे. मेंढीपालन करताना स्वतः मेंढ्यांची काळजी घ्यावी. कामगार पण मेंढ्यांची काळजी घेतात, तरी आपण स्वतः मेंढ्याकडे लक्ष द्यावे. मेंढ्या चारा खात आहेत का किंवा चारा खात नाहीत, मेंढ्यांना रोगराई येत आहे का, यासारख्या बारीक सारीक गोष्टी स्वतः पाहत राहावे. हा व्हिडिओ एक माणूस किती मेंढ्या पाळू शकतो या विषयावर होता. तर एक माणूस 40-50 मेंढ्या सहज पाळू शकतो. व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपवू. पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.